विधानसभा निवडणूक काळात शक्तीपीठ महामार्गाला होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग होणार नाही असं जाहीर केलं. तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग होणारच असं जाहीर केलं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट ठरलाय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्गामुळे शक्तिहीन होणारे शेतकरी एकवटू लागलेत. यातूनच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्तानं यापूर्वी जाहीर केल्यानुसार त्यांनी महामार्ग रद्दचा आदेश घेऊन कोल्हापुरात यावं, अन्यथा त्यांची सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. या इशाऱ्याची प्रशासनानं चांगलीच धास्ती घेतली आहे. काल रात्रीपासून शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. आज सकाळी गोकुळचे संचालक आणि शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे समन्वयक प्रकाश पाटील यांना गोकुळ शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं. यासह गिरीश फोंडे यांना शिरोली MIDC पोलिसांनी, तर कॉम्रेड चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, अनिल चव्हाण, शुभम शिरहट्टी यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महामार्गाला विरोध करणाऱ्या 200हून अधिक शेतकऱ्यांची धरपकड करण्यात आल्याचं समजतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी या धरपकडीचा निषेध केलाय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी बाधित शेतकऱ्यांची चळवळ गेले अनेक दिवस सुरू आहे. कोल्हापुरामध्ये त्याच्याबद्दल हरकती मांडल्या. मुंबईच्या विधान भवनावर अधिवेशन काळामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा, धडक मोर्चा काढला. अद्याप ही शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अगोदर जाहीर सभेमध्ये सांगितले की शक्तीपीठ महामार्ग रद्द केला, अधिसूचना काढली, वटहुकूम काढला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आणि आज देवेंद्र फडणवीस परत म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग होणारच. आणि आज माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तर आम्ही त्यांना स्मरण करू इच्छितो की आपण शक्तीपीठ महामार्ग रद्द केला ही घोषणा केली, त्याची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्ही निदर्शन करू. असा कार्यक्रम शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आला. पण काल रात्री 2 वाजल्यापासून सर्व राजकीय नेत्यांची, सर्व NGOंची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे. या सर्व धरपकडीचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर मीही आज या निदर्शनाकरता घरातून बाहेर आहे. अजूनही पोलिसांनी मला काय अटक केलेली नाही आहे, पण ही निदर्शनं आम्ही करणारच आहोत. पण आज एक स्वातंत्र्य काळापासून पहिल्यांदा एक असा कोल्हापूर जिल्हा प्रशासन पोलिसाचा व्यवहार बघितला की माझ्या राहत्या घरामध्ये पोलिसांनी सर्च वॉरंट काढलं आणि संपूर्ण माझ्या घराची झडती घेतली. अरे, आम्ही देशातील शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, शेतमजुरांच्या हिताच्या बाजूने आहोत, त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आहोत. आमच्या घरामध्ये जरी काय जसं काय कुठला फार मोठा गुन्हा केला, अशा प्रकारचा सर्च वॉरंट काढला, माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास दिला, याचाही मी निषेध करतो. आणि दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्यावर सुद्धा तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांनी सरकारच्या धोरणांना विरोध करत असल्याच्या कारणावरून फोंडेंवर निलंबनाची कारवाई केली आहे. गिरीश फोंडे यांनी महापालिकेच्या या दबावतंत्राविरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं सांगितलंय.